सर्वांना माझा नमस्कार। मी अभय विजय कुमार चंडालिया, लासू स्टेशन, मतदार प्रशांत भाऊ बम साहेबांचा व समर्थक बम साहेबांचा। आपल्या तालुक्यात विकास कामासाठी जो भरभराटीने आपला आमदार साहेब काम करतोय त्याच्यावर टीका टिप्पणी करतायत विरोधकांना पाहायला वाटत नाहीये का आमदार साहेबांनी इतके कामं केले आहेत आपल्या तालुक्यात, ते त्यांना पाहावंसं वाटत होत नाहीये। त्यांची क्षमता नाही राहिली आहे का आमदार साहेबांच्या बद्दल आपण विरोधकांना काय बोलावं। काही बोलतात, फुलतापा असं काही करतात, पण जनता याला कदापि सहन करणार नाही। आपल्या तालुक्यात विकास कामे आमदार साहेबांना खूप काही केलेले आहेत। त्याची आपल्याला पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला माहितीपूर्ण तालुक्याची एक एक सगळ्या गावागावीत काय काय काम केलेले आहे ते आपल्याला बघायला मिळतील। याच्यात आता हे बघा, घराघरात पिण्यासाठी पाण्यासाठी जलजीवन योजना 1078 कोटींची आपल्या तालुक्यासाठी, वैजापूर तालुक्यासाठी इथं आलेली, आमदार साहेबांना मंजूर करून आलेली, त्याचे काम पण सुरू आहेत। त्यानंतर शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी 30,000 हेक्टरी त्याची 693 कोटींची योजना मंजूर झालेली आहे, त्याचं काम पण सुरू आहे। येत्या काही वर्षातच आपल्याला ते काम पूर्ण दिसेल। परत मला हे सांगायचं आहे विरोधकांना, माझं खुलं आव्हान आहे का ते म्हणतात का मी खूप 15 वर्षात काय कामे केली। अहो, हे कामं आमदार साहेबांचे आहे म्हणून आम्ही 30 वेळा निवडून आलेलो आहे। चौथ्यांदा सगळ्या जनतेला माहीत आहे का आम्ही काय करणार आहोत, आमचं काय आहे। तुमच्या भूलथाप्याला जनता बळी पडणार नाही, हे लक्षात घ्या। शेतकऱ्यांना, सर्वांना, वडीलधारी मंडळी, माझ्या मित्र, माझ्या सर्व माता भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे, ह्या विरोधकांचे पायाची वाळू सरकली आहे, हे लक्षात घ्या। यांना काही राहिलं नाहीये। हे म्हणतात का मी ह्या गावात 5 लाखाचे कामं केले, हे आम्ही दाखवताय लोकांना, काही नाही करत आहे। यांना लक्षात आलंय का आपल्या तालुक्यात काय विकास कामे बम साहेबांनी केलेली आहेत। येत्या निवडणुकीत मी सर्व मतदारांना विनंती करतो, सर्व समाजांना, सर्व बांधवांना मी कळकळीची विनंती करतो की आपल्या बम साहेबांना प्रचंड मताने निवडून द्यायचे आहे। ते निवडून येणारच आहेत, शंका नाही, याच्यात काही चिंता नाहीये। बम साहेबांचं काम आहे, सर्व समाजाला घेऊन चालणारे व्यक्ती आहेत। हे जातीला निर्माण करतात विरोधक, जातीचं राजकारण करतात। हे जातीचं राजकारण आपल्या तालुक्यात चालणार नाही, हे लक्षात घ्या विरोधकांनी। हे जनता आमची सुज्ञान आहेत, हुशार आहेत। सर्व बंधू, सर्व यंगस्टार, सर्व मुलं, सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी सर्व हुशार आहेत। म्हणून माझ्या मतदारांना विनंती आहे का आपण बम साहेबांना प्रचंड मताने विजयी करायचे आहे। 3 नंबर बटन आहेत, आपला कमळ निशाणी आहेत। सर्व मतदारांना माझी विनंती आहे, ही कळकळीची विनंती आहे, आपण लक्षात ठेवा।